कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आईला तब्येत बरी नाही का तुझी आज? नाही ठीक आहे मी। अगं मग एवढी शांत काय आहेस? गणेश पूजेसाठी चाललोय आपण आणि गणेश पूजेसाठी जाताना उत्साही असतेस तू। मग आज काय झालं? आज तो उत्साहच वाटत नाहीये। आदित्य आणि प्रीतमची आठवण येते रे। मला पण येते गो खूप। हा पहिला गणेशोत्सव असेल ज्या वेळेला आपली दोन्ही मुलं इकडे नाहीयेत। ते पण मिस करत असतील ना रे हे सगळं? नक्कीच करत असतील। आणि आदित्य तर खूप मिस करत असेल। तो सुद्धा केवढा उत्साही असतो ना गणेश पूजेसाठी। लहानपणापासून प्रत्येक वेळेला आपल्या बरोबर तो असतोच असतो। तुला आठवतंय एकदा गणेशोत्सव असा तोंडावर आला होता आणि तापानं फणफणला आदित्य। ऍडमिट करायची वेळ आली होती। डॉक्टरांनी तर रेस्टच घ्यायला सांगितली होती। हो, आणि त्या वर्षी गणेशोत्सव साजरा करायचा नाही असं आपण ठरवलं होतं। रात्रभर आपण दोघंही त्याच्या जवळ बसून होतो। पहाटे कधीतरी माझा डोळा उघडला, बघतो तर आदित्य शेजारी नव्हतं ग। केवढा घाबरलो होतो माहिती मी। सगळं घर बघितलं। शेवटी हे महाराज कुठे सापडले? गणपतीची आरास करत होते। आणि प्रीतम त्याला मदत करत होता। असाच आहे आपला आदित्य। पण श्रीकांत, मी ठरवलंय हा, इथून पुढे दरवर्षी गणेशोत्सवासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायचं। म्हणजे कामासाठी जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी किर्लोस्कर कुटुंबाने गणेशोत्सव एकत्रच साजरा करायचा। वाह, तर खुद्द अहिल्या देवीनेच ठरवलंय म्हटल्यानंतर तसंच होणार ना? नक्की। दामिनीचा फोन? ही का फोन करतेय? बघ उचल तर खरं, बघ काय म्हणते। हा बोल दामिनी। वहिनी, काय हो तुम्ही? इथे गणेशोत्सव आहे, तो साजरा करायचा सोडून तुम्ही दोघे नवरा बायको कुठे फिरताय? मला एकटीला सोडून ते। अगं आम्ही फिरायला नाही आलोय, आम्ही कामासाठीच बाहेर आलोय। यावर्षी आदित्य प्रीतम दोघंही नाहीयेत आणि आपण जे गाव दत्तक घेतलंय तिथे यावर्षी गणेशोत्सव साजरा करायचा असं मी आणि श्रीकांतनी ठरवलं होतं, म्हणून निघालोय। हा ठीक आहे, पण तरी मला घेऊन का नाही गेला? अगं आम्हाला वाटलं की तुला इंटरेस्ट नसेल या सगळ्यात। तुला यायचं होतं का? मला यायचं होतं तर म्हणजे असं कुठलंही समाजकार्य असेल तर मी हिरहिरीने सपोर्ट करते ना त्या गोष्टीला। मला यायचंच होतं आणि म्हणूनच मी फोन केला होता। मला असं वाटलं इथे कुठेतरी जवळपास असेल तर मी जॉईन होते तुम्हाला, पण आता नाही यायचं मला। मी आता माहेरी निघून चालले। बाय। अगं एवढ्याशा गोष्टीवरनं माहेरी कुठे निघालीस? एवढीशी गोष्ट वहिनी, तुम्हाला वाटते इतकी साधी सोपी गोष्ट नाहीये? हा हे बघा, तुम्ही माझा जरा तरी विचार करता का? मला स्वतःला या बिझनेसच्या व्यापातून, या घर सांभाळण्यातून, एवढं मोठं घर आहे, इथल्या प्रत्येक नोकराला मी इतकी शिस्त लावलीये, मी त्यांच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेव। ए काय आहे? कचरा काढणार नाही, कळत नाही? बघा वहिनी, किती काम करते मी। म्हणजे मला स्वतःला वेळ मिळतो का या बिझनेस मधून, या घरातून, एवढ्या मोठ्या या किर्लोस्कर एम्पायर मधून? माझा मी टाइमच नाहीये, तो कुठेतरी हरवून गेलाय। आणि वहिनी, मलाही माहेर आहे, मलाही माहेरची माणसं आहेत, मलाही त्यांची आठवण येते। आणि माझ्या घरी सुद्धा गणपती असतो, सो मला माझ्या घरच्या गणपतीची आठवण येते। आणि सगळ्यात महत्वाचं वहिनी ना, मी तुम्हाला विचारायला नाहीये फोन केलाय, मी तुम्हाला सांगायला फोन केलाय की मी आत्ताच्या आत्ता बॅग पॅक करते आणि निघते, ठेवते। हो बाई, तू सांगतेस हे कळलंय मला। तू ये जाऊन। आणि तसंही तुला कुठल्या गोष्टीसाठी अडवलंय का आम्ही? नाही, तुम्ही अडवलं नाहीच आहे, पण मी तुम्हाला सांगते। आणि हे बघा वहिनी, मी तिथे कदाचित जास्त दिवस राहीन किंवा बोर झालं तर येई नाही, मला नाही माहिती, पण मी तुम्हाला सांगते, मला तुम्ही अजिबात विचारायचं नाही। नाही विचारणार, जातो। बाय वहिनी। काय माहेरचं काय म्हणत होती?
काही नाही, ती जरा माहेरी जाऊन येते म्हणाली. ऐल्या, मला कधी कधी वाटतं दामिनी तिच्या तिच्या स्वतःच्याच जगात असते. एक वेगळंच विश्व आहे तिचं. असू दे रे, जाऊन येऊ दे तिला. तसंही तिला घरात बसून कंटाळा आला असेल. पण आपण जे ठरवलंय ना ते नक्की पाळायचं हं श्रीकांत. नक्की पाळायचं. डन. मॅडम प्रॉब्लेम झालाय, गाडी पुढे नाही जाणार. मूर्ख आहेस का तू? अक्कल नाहीये तुला? घरून निघताना चेक नाही करता आली का गाडी? आता या अशा गरमीत या गाडीत बसून राहू का मी? तू ना एक काम करायचं, माझी बॅग काढायची. चल. इथे कुठे आली मी या गावात? या दिशाच्या नादी लागले. मीच मूर्ख आहे, दिशाच्या नादी लागून इथे येऊन फसलीये. आता काय करू मी? नेटवर्क पण नाहीये. ओ दादा, दादा, ओ दादा, अहो काय करताय? तुम्हाला ऐकू येत नाहीये का? मी हाक मारते ना तुम्हाला. बर काय बोला. मला सांगा, या गावात सगळ्यात श्रीमंत माणूस कुठे राहतो? हे बघा, श्रीमंताचं काय मला माहित नाही, पण मनाने श्रीमंत असलेला एकच माणूस आमच्या गावात राहतो. ते म्हणजे आमचे आबासाहेब सयाजीराव भोसले. बरं ठीक आहे. ते जे कोणी आहे, तुमचे आबाराव साहेबराव जे कोणी आहे, कुठे राहतात? म्हणजे बघा. काय करताय दादा? तुम्हाला पत्ता सांगतोय ना का? आता बघा, पुढे बाबुरावचं शेत लागल. कोणाचं? बाबुरावचं. तिथून पुढे खाली चालत जावा. त्यानंतर तुम्हाला पिंट्याची विहीर लागल. पिंट्याची विहीर. तिथून सरळ एक पायवाट गेली. पण तुम्हाला नाही झेपायचं. हो, काय बोलताय कळताय ना? तुम्ही सरळ चालतच जावा, तासाभरात पोचाल. झालं ना तुमचं सांगून? चला निघा. काय करताय? सांभाळून. तुला पत्ता समजलाय का? हा. मग माझं तोंड बघ, तिथं उभं राहणार आहेस का? बॅग घे आणि चल माझ्यासोबत. फालतू. चल ना. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.